महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। खान्देश एक्सप्रेस महामार्गाच्या सध्याच्या आराखड्याला चौका ग्रामस्थांचा एकमुखी विरोध। पर्यायी मार्गाची आग्रही मागणी। सुखना वाचव जन आंदोलन संघर्ष समितीच्या विशेष बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद। ग्रामस्थांच्या प्रशासनाला इशारा। चौका आम्हाला विकास आणि रस्ता हवाय, पण आमचे गाव उद्ध्वस्त करून होणारा विनाश नको, अशी ठाम भूमिका घेत चौका गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी खान्देश एक्सप्रेस महामार्गाच्या सध्याच्या प्रस्तावित मार्गाला तीव्र विरोध दर्शविलाय। सुखना वाचव जन आंदोलन संघर्ष समिती शाखा चौका यांच्या वतीने आज पेट्रोल पंपासमोरील पंडित दादा वाघ यांच्या हॉटेलमध्ये एका विशेष ग्रामसभेचे व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत गावातील शेती, घरे आणि पर्यावरण वाचविण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले असून प्रस्तावित मार्ग दुसऱ्या बाजूला स्थलांतरित करावा, अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले की सध्याच्या आराखड्यामुळे सुखना परिसराचे नैसर्गिक संतुलन बिघडणार असून अनेकांची सुपीक शेती आणि घरे धोक्यात आली आहेत। एकजूट हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे, असे म्हणत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पुढील पवित्रा निश्चित केलाय। या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आमच्या विशेष प्रतिनिधीने संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून घेतलेली सविस्तर मुलाखत खालीलप्रमाणे। जालना जिल्हा प्रतिनिधी श्री रमेश बोंडारे, चौका, छत्रपती संभाजीनगर। काय सांगाल सरपंच, आज आपल्या ग्रामपंचायतने गावकरी मिळून पूर्ण मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये काय काय निर्णय घेण्यात आले? निर्णय असा घेण्यात आला का शेतकरी जमीन बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यामार्फत आमचा हा हायवेला विरोध नाही, पण ज्या रोडच्या शेतकऱ्याच्या जमिनी जात्या, त्यांची घरे जाते, त्याला विरोध आहे। हा इंटरचेंज याऐवजी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावा आणि जो पूर्वरित जो पहिला सर्वे झालेला हायवेचा खान्देश हायवे तो पूर्वरित करावा, यासाठी सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या मागणी म्हणून गावाच्या हितासाठी, कारण ही जे मेन महत्वाचा गाभा आहे, गावाची ही एवढी जमीन आहे, गावाचा गाभा आहे, त्या गाभाऱ्यात जरी असं रोड झाला तर उद्या भविष्यातलं गाव पण चालल्या जाईल। या उद्देशानं हे शेतकऱ्याला उपजीविकेचं साधन म्हणून फक्त एवढंच जमीन आहे, त्या जमीन नाही आणि तेवढंच घर आहे, आणि ते घर आणि जमीन जर गेली तर शेतकरी नक्कीच भूमिहीन हवालदिल होईल आणि उद्या त्याला भविष्यात आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। यासाठी या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपण हा निर्णय घेतला की हा शेत जमिनी वाचवा, हे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतला। या प्रकल्पात तुमचा विरोध आहे की गावात बदल करण्याची मागणी आहे का? या प्रकल्पाला विरोध नाही, पण हा प्रकल्प बाजूला स्थलांतरित करावा यासाठी विरोध आहे आणि गावाच्या विकासासाठी सुद्धा त्या ह्या जमिनीमुळे फरक पडतील म्हणून आम्ही या प्रकल्पाला विरोध नाही, फक्त प्रकल्प बाजूला घ्या या बाबतीत विरोध आहे। या विषयावर शासन आणि जनतेला तुम्ही कोणता संदेश द्याल? याविषयी आम्ही जनतेला आज संयम देऊ का शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करू, वेळ प्रसंगी पडली तर रस्त्यावर उतरू, शासनाचा पाठपुरावा करू, ज्या ज्या ठिकाणी निवेदन देऊ, अशा आमदार खासदार असतील किंवा पालकमंत्री असन किंवा महसूल मंत्री असन किंवा ज्या रोडचे नितीन गडकरी साहेब असतील, त्या सर्वांना आम्ही निवेदन देऊन करू किमान हा रस्ता आमच्या या जमिनीतून न जाता त्याला बाजूने घेण्यात यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू। काय नाव? माझं नाव संतोष वाघ, शेतकरी चौक। काय सांगाल, आज ग्रामपंचायत मिळून पूर्ण आज चौका शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक मीटिंग ठेवलेली। मागच्या 15-20 दिवसापासून या संभाजीनगर तालुक्यात आणि चौका सर्कल मध्ये जो जळगाव खान्देश एक्सप्रेसचा जे सर्वे चालू झालेला आहे, आमच्या सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, परंतु खान्देश एक्सप्रेस या ठिकाणी 3 सर्वे झालेले होते, परंतु 2 सर्वे त्यांनी या ठिकाणी फेल ठरून तिसरा या सर्कलचा सर्वे या ठिकाणी टाकलेला आहे आणि या ठिकाणी मला तर वाटतं 1 एकर 2 एकरचे एकही शेतकरी नाही आणि ती जमीन या ठिकाणी गेल्यावर सर्व शेतकरी या ठिकाणी भूमिहीन होईल आणि हातावर येईल आणि या ठिकाणी सर्कलची काही गरज नाही, कारण की या ठिकाणून 1 किलोमीटर अंतरावर सांगली या ठिकाणी मोठं सर्कल आहे, त्या ठिकाणी त्यांनी सर्कल जोडलं तर ते खान्देश एक्सप्रेस वरतून भरपूर त्याला जमीन आहे आणि जागा सुद्धा आहे, परंतु या गावाला किंवा गावामधून तो सर्कल टाकू लागले, याचा कोणत्याही प्रकारचा आमचा या ठिकाणी विरोध राहील आणि 100% विरोध आहे। या ठिकाणी कोणी अधिकारी आले किंवा शासन आलं
तर या ठिकाणी सर्व शेतकरी रस्त्यावर उतरेल या एवढंच या ठिकाणी आम्ही सांगणार. या प्रकल्पामुळे आपल्या गाव आणि शेतजमिनीवर काय परिणाम होईल? आम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी याचा काही फायदा होणार नाही. पैसा येईल, पैसा या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याकडे टिकणार नाही. पैसा आला म्हणजे तो खर्च होऊन जातो. आमच्या डोळ्यासमोरचे खालचा भाग आहे, काही शेतकरी त्या ठिकाणी जमिनी गेल्या आणि भूमिहीन सुद्धा झालेली. तुमची मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी काय, या ठिकाणी यो जो सर्कल रोड या ठिकाणी तालुका चौका गावातून हा रद्द करण्यात यावा. आपलं नाव? माझं नाव मी शंकर दादाराव बोंगाने, माजी सरपंच चौका. तर काय सांगणार आज गावकऱ्यांनी meeting घेतली आहे. खान्देश महामार्गाला यांचा विरोध आहे. चांगला पूर्ण सगळी निर्वाची आंदोलनानंतर ते पाठिंबा वगैरे देणार असतात. चौका हे गाव छत्रपती संभाजीनगर जळगाव या ऐतिहासिक महामार्गावर एक ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची पारंपरिक ओळख आहे आणि या गावाच्या परिसराला एक इतिहास, एक सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक इतिहास या परिसराला लाभलेला आहे. आणि नुकताच आता खानदेश एक्सप्रेस या महामार्गाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम आणि झळ जर कोणाला पोहोचत असेल तर ते चौका या गावाच्या शेतकऱ्यांना आणि इथल्या ग्रामस्थांना पोहोचत आहेत. कारण त्यांची चांगली जमीन जी आहे, टिकाऊ जमीन या सगळ्या महामार्गामध्ये चाललेली आहे. गावाला सुद्धा धक्का या निमित्तानं लागतो आहे. आणि चौका हे जे गाव आहे, हे गाव या गावाचा उदरनिर्वाह जर आपण पाहिलं तर या महामार्गाच्या संदर्भात रस्त्यावर त्यांचा महत्वाचा जो वापर आहे तो वापर या ठिकाणी आहे. आणि आज ग्रामस्थांची आणि या परिसरातील शेतकऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. त्यांचं म्हणणं एकच आहे की हा जो महामार्ग आहे तो गावाच्या बाजूने नेण्यात यावा. गावाला आणि इथल्या शेतीला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप या ठिकाणी शासनाने करू नये आणि केला तर त्याला आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करू. आमचा त्याला जाहीर विरोध आहे. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि सुकणा बचाव जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने सुद्धा मी संस्थापक अध्यक्ष या नेत्यांना सांगू इच्छितो की या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि एवढंच नाही तर मी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा महाराष्ट्राचा राज्याचा प्रवक्ता आहे. या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही मी मुद्दाम त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही मी सांगू इच्छितो की या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी संघटनेच्या वतीनं जाहीर करतो. या संदर्भामध्ये माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांची सुद्धा भेट आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्याशी सुद्धा चर्चा या महामार्गाच्या संदर्भामध्ये करू. आणि गरज पडली तर एक मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व सामाजिक चळवळी सर्वांना सोबत घेऊन एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करू. अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी मी देतो. मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे, संस्थापक अध्यक्ष सुकणा बचाव जन आंदोलन संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता. तर काय आपलं काय म्हणणं आहे? साहेब, आमचं सर्व जाण्यात काहीच अडचण नाही. हे गोल याच्यामुळं ते राहिलं, आमचे घरदार उठ राहिले आणि आमची संपूर्ण जमीन इथं झाली. मग पोरं सोरायचं कसं व्हायचं आमचं? समजा आता सरकार घेऊन राहिलं आणि मग पुढं काय होणार आहे? आपल्या मुलांचं भविष्यासाठी हा म्हणजे त्यांचं काही नियोजन असेल तर त्या विरोध काय म्हणून करताय बाबा? तुमची जमीन जाती का? हा, किती जमीन जाती तुमची? संपूर्ण जाती 1500 एकर जमीन. मग शासनाला काय काय सांगणार तुम्ही? काय सांगायचं शासनाला? एकच म्हणणार आहे आम्ही, तुम्हाला रस्ता करायचा तर आम्हाला कुठेतरी दाखवून द्या, नाही तर मग आवरून घेतो आम्ही आमच्या हाताने. याबद्दल काही उपोषण वगैरे करणार आहात का? करू ना मग पुढं. दुसरं काय पर्याय झाला? आपलं नाव? रोहिदास नागोराव डोंगरे. काय सांगाल, आज आपण पूर्ण गावकरी चौका गावकरी मंडळीने मीटिंग घेतली आहे तर काय त्याच्यात निर्णय झाला आहे? सर, आमच्या चौका गावकऱ्याची 2 महिन्यापासून मानसिकता खराब झाली. जशी या रोडच्या बातम्या झळकायला लागल्या तसं गावात घराघरात लेकरात ती चर्चा चालू झाली. आता ते प्रकल्प आपल्या गावातून जाणारच आहे, समृद्धी. मग आता सगळ्या शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे त्या समृद्धीला आमचा विरोध नाही, पण काही डोक्यात नसताना अचानक बातमी आली का बा इथं सर्कल होणार आहे, इंटरचेंज होणार आहे. आणि याच्यात म्हणजे जे आमच्या गावाचा गाभा आहे, मूळ म्हणजे चौक्याचं जे एक मूळ जमिनी, त्याच जर या सेंटरमध्ये चालले असेल आणि ते सेंटर करून काय करणार आहे, मग काही लोकांची चर्चा अशी किंवा ते हँडल करणारे, त्यांचं स्टोर मोठे गोल्डन करणारे, या सगळ्या गोष्टी करून
बाहेरच्या लोकांना इथं आणून जर ते उद्योग देत असतील, मग आमच्या लेकराने कुठे जायचं, आमचे भूमीन होईल किंवा आमच्या पोराने पोट भरायचं कसं आणि आमचा उदरनिर्वाह व्हायचा कसा, याचा बऱ्याचशा लोकांनी काही मानसिक टेन्शन घेतलं. त्याच्यामध्ये काही म्हातारे माणसं, कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी आहे, तर याच्यामध्ये कोणी म्हणजे कोणताही निर्णय घेऊ शकते किंवा कोणाला कोणताही आजार जडू शकतो. तर हे न होता आता सांगितल्याप्रमाणे याचा निकष लवकरात लवकर सरकारने लावा आणि आमच्यापर्यंत ती खरी बातमी आमच्यापर्यंत यावा आणि हा जे इंटरचेंज आहे हा कॅन्सल व्हावा. सर्व गावकरी मिळून सरकारकडे काही निवेदन वगैरे दिलंय का? नाही, देणार आहे. आज ही संयुक्त बैठक आमची, आज ही कृती समिती स्थापन झाली. आता सर्व शेतकरी आम्ही एकत्र आलो, याच्यामध्ये सगळ्याचे मत मांडले का भाई आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे की आपल्याला आता उद्यापासून काय काय करायचं त्या मार्गाला आम्ही लागलो. तर आमची आज ही सुरुवात झाली. तर आजपासून आम्ही आता या कामाला लागून कागदोपत्री करणार आहे. काही मोठं आंदोलन वगैरे नंतर ठरू त्याची दिशा. आज त्याची आम्हाला माहितीच आली नाही अजून सुरुवातीला. जर आमचा सगळा पर्याय फुटला, मग आम्ही जन आंदोलन, सगळ्या शेतकऱ्याचं मोठं आंदोलन, मग त्याला पालकमंत्री सर्व मंत्र्याला निवेदन करून आम्ही रस्ता रोको सुद्धा करू शकतो. कारण की जमीनच चालली आमची, जर आम्हाला इथं राहून फायदा काय. त्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व धन्यवाद. वर गावाचा पण पूर्ण आम्हाला पाठिंबा आहे. ज्याची जमीन गेलेली ते सुद्धा आमच्या बरोबर आज आमच्या पाठीमागे उभे आहे आणि आम्हाला ग्रामपंचायत हे सर्व आम्हाला सहकार्य करणार आहे. तरी आम्ही ते जन आंदोलन नंतर ठरणार आहे. आम्ही याच्याबद्दल रस्ता रोको बी करू शकतो. पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू. आपलं नाव? माझं नाव रामभाऊ हरिभाऊ डोंगरे. माझी इथं जमीन आहे रोडला, जळगाव हायवेला. बोला सर, काय म्हणणं आहे आपलं? तुम्ही विशेष म्हणजे मी चौका गावाचा शेतकरी आहे आणि इथे काही शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय आहे आणि त्यांचं सर्व काही बिझनेसवर आहे किंवा काही शेतीवर डिपेंडंट आहे. आणि सरकारने हा जो रोड टाकलेला आहे आमचा त्याला विरोध नाही आहे, पण सर्व काही शेतकऱ्याचं सर्व काही त्यावर म्हणजे बिझनेसवर डिपेंड आहे. मग हे सर्व गोष्टी केल्याच्यामुळे भविष्यात जो विकास होणार आहे तो विकास म्हणजे या शेतकऱ्याला न्याय मिळेल का? जसं की हरिभाऊ डोंगरे म्हणले की कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला काही आजार आहे. तर या टेन्शनमुळे काही काही शेतकरी आता खूप काही आजारामध्ये चाललेले आहे आणि हा अजून डिसिजन आलेला नाही. पण हा जर डिसिजन जर आला भविष्यामध्ये तर कोणी आत्महत्या होऊ शकते. तर मग ह्या विकासाच्या जो विकास होईल तर असे काही शेतकरी जर यांचं निधन झालं किंवा काही झालं तर याला सरकार जिम्मेदार राहील का? हा माझा सरकारला प्रश्न आहे. तर सर्व शेतकऱ्याचा एकच म्हणणं आहे की हा जो इंटरचेंज आहे हा इथे न होता तुम्ही हा इंटरचेंज आहे हा डायरेक्ट सांगलीपर्यंत स्टेट जाऊ शकतो. त्याच्या खूप ऑप्शन आहे आणि काही शेतकऱ्याचा विरोध पण नाही आहे दुसऱ्या साईडतून कधी गेला तर. आणि आमचा हेतू हा आहे की विकास झाला पाहिजे पण हा रस्ता इंटरचेंज चेंज झाला पाहिजे. जर शासनाने हा महामार्ग करण्याचा प्रयत्न केला तर आपण याच्या विरोधात काही आंदोलन वगैरे करणार आहात? आम्ही याच्यात जर सरकारने जर ठाम कधी ठरवलं की हा इंटरचेंज इथं करायचा तर आम्ही सर्व शेतकरी आणि चौका गावातले पूर्ण सरपंच, उपसरपंच, सभापती जेवढे पण अधिकारी असत, आमदार असो, यांना आम्ही इन्व्हॉल्व करून मोठं आंदोलन करणार. आजूबाजूचे सहकारी गाव मिळून मोठं आंदोलन करणार आम्ही. आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे असं म्हणतात की शेतकरी हा भारताचा पोशिंदा आहे. तर मग शेतकऱ्यालाच का असा अन्याय? आपलं नाव? माझं नाव अजिनत वाघ.